तर सुनीलजी, मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो की इंडिया वॉन्ट्स टू बिकम अ 10 ट्रिलियन इकॉनॉमी, राईट? आणि आता आपण स्मार्ट सिटीज बद्दल बोललो, इंडस्ट्रीज वाढतील, पण या सगळ्यांच्या मुळामध्ये वॉटर आहे. यु नो, इफ वॉटर विल नॉट, द इन्फ्रा वॉटर विल नॉट इन्क्रीज, ऑल दिस विल नॉट हॅपन. हे सगळं होऊ शकणार नाही. तर ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी काय आहे आणि हाव इंडिया हे वॉटरचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं डेव्हलप करणार आहे टू बिकम अ 10 ट्रिलियन इकॉनॉमी? सो इफ यू सी, आता ज्या सिच्युएशन वरती आपण आता आहोत, ह्या ज्या कंडिशनमध्ये आहोत आपण सध्याच्या परिस्थितीत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या, जसं राजेश साहेबांनी सांगितलं की येत्या पुढच्या 10 वर्षात देर इज द मॅक्सिमम स्कोप ऑफ डेव्हलपमेंट पुढे. तर पाणी हे बेसिक असल्यामुळे इट इज अ बेसिस टू लाईफ. तर ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर हे ग्रो होणं इज इनएव्हिटेबल. आमच्या इंडस्ट्रीमध्ये जे आम्ही एक जनरल स्टडी केले होते ते जर फायनान्शियल टर्म्समध्ये जर सांगायचं झालं तर स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चरचं जे मार्केट आहे इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू is more than 15,000 crores in the next 5 years. आणि आता ह्याच्यामध्ये we can't just rely on conventional technologies. Concrete. I am sorry, Riker sahib, but then I am begging to differ here with what we have been discussing आतापर्यंत तुम्ही जे कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स बद्दल वगैरे हे केलं. तर 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, म्हणजे जेव्हा आम्ही ही टेक्नॉलॉजी भारतात आणली त्यावेळेला जी मानसिकता होती ऑफ इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स वगैरे, की द सिव्हिल स्ट्रक्चर इज द स्ट्रॉंगेस्ट स्ट्रक्चर. पण तुम्ही जर कुठल्याही डेव्हलप्ड नेशनमध्ये गेलात तुम्ही, तर तिकडे प्रीफॅब्रिकेटेड स्ट्रक्चर्स हे रॅम्पंटली आणि प्रॉमिनंटली यूज केले जातात. हार्डली यू विल फाइंड कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स बिंग. तर येत्या 10 वर्षात हे जे शिफ्ट आहे टेक्नॉलॉजीमध्ये फॉर वॉटर अँड वेस्ट वॉटर स्टोरेज, हे प्रायमरीली प्रीफॅब्रिकेटेड असणार आहे, फास्ट असणार आहे. इट कुड ऑल्सो मीन प्रीफॅब्रिकेटेड कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स, म्हणजे नॉट जस्ट इन सिटू कास्ट स्ट्रक्चर्स. तर एनिथिंग दॅट इज मेड ऑफ साईट अँड देन ब्रॉट इन ऑन अँड बिल्ट. तर हे जे आहे आपल्याला फास्ट डेव्हलप करण्यासाठीच म्हणजे हे लागणार आहे. मी म्हणजे जे शिफ्टचं जे सांगायचं झालं तर आय वॉज इन द वॉटर इंडस्ट्री फॉर ऑलमोस्ट 15 years बिफोर आय स्टार्टेड द टँक मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे we used to clean water storage tanks and we were India's biggest and probably the world's biggest, कारण की आम्ही दिवसाला 9,500 टँक्स आम्ही क्लीन करायचो, वॉटर स्टोरेज टँक्स. बट दॅट वॉज नथिंग कम्पेअर्ड टू द काइंड ऑफ पोटेन्शियल दॅट वॉज देअर. मला पहिली फ्री फॅब्रिकेटेड टँक विकायला मला 1.5 वर्ष लागली. इन स्पाइट ऑफ बिईंग इन दॅट बिझनेस फॉर 15 years, आय व्हर्च्युअली न्यू एनी अँड एव्हरीबडी इन द वॉटर इंडस्ट्री. तर ही जी मानसिकता, जी चेंज आहे, हे खूप आणणं आवश्यक आहे जर आपल्याला पुढे जो इन्फ्रास्ट्रक्चर ग्रो करायचा आहे याच्यासाठी. आणि जो दुसरा प्रश्न होता तुमचा, व्हॉट इज द 10 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला व्हायचं आहे. राईट. स्मार्ट सिटीज असतील, इंडस्ट्रीज असतील, राईट. त्याच्या बॅकबोनला वॉटर आहे. राईट. सो व्हॉट इज द फ्युचर ऑफ वॉटर? सो जसं वाघ साहेबांनी जे इंडिकेट केलं की अंडरग्राऊंड आपल्याला गेलं पाहिजे, तर फॉर अ स्मार्ट सिटी और फॉर सिटीज लाईक मुंबई, बँगलोर वगैरे, जी आता म्हणजे कन्सिडर करतोय आपण, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट जर आपण बघितलं ना, तर एक कुठल्याही रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल किंवा अशा इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेजारी सिवेज ट्रीटमेंट प्लांट असणं खूप म्हणजे इट इज अ डिसलाइक्ड फिनॉमिनन. कारण की वाय, म्हणजे एक इंग्लिशमध्ये एक हे आहे की निम्बी म्हणून, नॉट इन माय बॅकयार्ड. म्हणजे लोक हे करतात की सगळं असायला पाहिजे पण हे माझ्या ह्याच्यात नसलं पाहिजे. तर आता सिवेज ट्रीटमेंट प्लांट जर जी टेक्नॉलॉजी आम्ही आणली भारतात फॉर द फर्स्ट टाइम, ही अंडरग्राऊंड सुद्धा जाऊ शकते पूर्ण, जसं तुम्ही म्हणत होता. व्हेरी गुड. पूर्ण 200-300 मिलियन लिटर्स पर डे ची टेक्नॉलॉजी आपण टोटली अंडरग्राऊंड आणू शकतो. अँड आम्ही जो एक प्रोजेक्ट भांडूपमध्ये जो केला, त्याचा जो आमचा क्वालिफाईंग प्रोजेक्ट जो होता,
हा टोटली 250 मिलियन लिटर्सचा जो प्रोजेक्ट आहे टोटली अंडरग्राऊंड आहे. राईट. आणि त्याच्यावरती पूर्णपणे गार्डन आहे, त्याच्यावरती एक शॉपिंग सेंटर आहे. अशा सगळ्या पब्लिक अम्युनिटीजच्या गोष्टी त्यांनी तिकडे कोरियामध्ये केलेल्या आहेत. तुम्ही तिकडे काही करू शकता जर स्ट्रक्चर. एक्झॅक्टली. नाही, इनफॅक्ट तुम्ही जर त्या मनी ट्रान्सलेशन मध्ये केलं तर Yes. यांनी जो घडवलाय प्रोजेक्ट भांडूपचा वॉटर Yes. ट्रीटमेंट प्लांटला, तर कदाचित लोकांना किती मिलियन लिटर्स आहे त्याच्याने समजणार नाही, बरोबर. पण लोकांचा पैसा एवढा वाचला Yes. की 2,500 कोटीचं जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते टेक्नॉलॉजीच्या इम्प्लिमेंटेशनमुळे 1,170 कोटीला झालं. Yes. म्हणजे साधारणतः 55% राज्य सरकारचे पैसे पैसे वाचले. वाचले. म्हणजे लोकांचे, तुमचे आणि आमचे पैसे वाचले बिकॉज ऑफ स्मार्ट प्लॅनिंग, टेक्नॉलॉजी अँड द विल टू इम्प्लिमेंट इट. पण काही अधिकारी नाराज झाले असेल ना. बरेच अधिकारी नाराज झाले. ते नाविलाज आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत हे मॅटर गेलं. आणि पण ते सगळ्यांना आम्ही व्यवस्थित पटवून दिलं की ही टेक्नॉलॉजी इज देअर. योग्य प्रकारे पटवलं. योग्य तरी आम्ही कोरियाला घेऊन जाऊन दाखवलं वगैरे सगळं किती केलं आपण. तर येत्या हे जर 10 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे आपण हे करतोय, तर वी हॅव टू अडॉप्ट फास्ट and smart technologies like these for water and wastewater, typically for wastewater management. ग्रेट. मी याच्यामध्ये फक्त एक ऍड करतो. कसं आहे की जसं चिप्स आणि सेमी कंडक्टरने संपूर्ण कॉम्प्युटर किंवा हे चेंज करून टाकलं, इलेक्ट्रॉनिक गुड्सचं सगळं चेंज झालं ना चिप्समुळे आणि सेमी कंडक्टरमुळे. अगदी तुम्ही ज्यावेळी वॉटरचा प्रश्न करताय, मला वाटतं की जे मेटल्स आहेत ना, त्या मेटल्सना रिप्लेस करणारी सिंथेटिक आयटम्स हे संपूर्ण करतील, म्हणजे मेटलर्जी. पण मेटलर काय, तुम्ही पाईप टाकू शकाल पण किती वजन असतं, कॉस्ट असते, हँडलिंग इट्स व्हेरी कॉस्टली. त्याच्यापेक्षा जर कुठचा तरी फायबरचा पाईप मिळाला विच इज इक्विव्हॅलंट इन ऑल In the strength. And better sometimes. आणि जर हलका असेल ना, तो थोडासा कॉस्टली असला तर काय फरक पडत नाही. हलका असेल ना तर मला वाटतं दॅट इज गोइंग टू चेंज द होल दिस थिंग. आता तुम्ही मगाशी म्हणालात की रिव्हर कनेक्टिव्हिटी, कारण आपल्याकडे पाऊस वरून येतो, ते पाणी मिळतं आणि नदीचं पाणी मिळतं हिमालय वितळून, बाकी कुठून मिळणार आहे? तलावामध्ये जे पाणी येतं ते इकडून तिकडून येतं, त्यामुळे ते पण वरून येतं. समुद्रातलं पाणी खारं पाणी गोडं करून करणं म्हणे, मला वाटतं की ते काय सध्या तरी काय गरज वाटत नाही मला, जर आपलं जर नीट मॅनेजमेंट असेल तर. पण हे सगळं करायला ना साहेब, एक गंगेतलं पाणी नर्मदेमध्ये टाकलं काय फार कठीण नाहीये. आपण तिकडे व्हर्टिकल टर्बाईन पंप टाकू शकतो इथे, परंतु ते पाणी एकदा उपसलं, लिफ्ट केलं की ते थ्रो करण्यासाठी किंवा कंड्युक्ट करण्यासाठी जे पाईपलाईन्स लागतात त्या कॉस्टली पडतात. मग जर तुम्ही ओपन चॅनेल मध्ये टाकलं तर लिकेज होतो, जमीन अधिग्रहण हा एक प्रॉब्लेम येतो, कारण यू हॅव टू परचेस द लँड, तिथे मोठा प्रॉब्लेम येतो. तिसरं म्हणजे चोरी होते, म्हणजे त्या चॅनेलमध्ये लोक पंप टाकतात आणि उचलून नेतात, हे सरळ होतं. हे जर अवॉइड करायचं असेल तर आपल्याला जर पाईप्स टाकायचे असेल जमिनी खालून, मग जमीन अधिग्रहणाचा प्रश्न येत नाही, कारण यू आर ओनली युटिलायझिंग राईट टू वॉक, तिकडे आम्ही म्हणतो आमच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे चालण्यासाठी रस्ता. तर ते जर केलं ना तर मला वाटतं येणाऱ्या भविष्य काळामध्ये स्ट्रक्चरल, तुम्ही इंजिनियर आहात तर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा आता जी वेगवेगळी तुम्ही मटेरियल वापरता, पूर्वी स्टील वापरायचे ते आता चेंज होत झालं, अनेक ठिकाणी वापरतात. तसं जर काहीतरी आलं ना तर इट विल बी चेंजेस ऑलरेडी आलेले त्याहून चांगलं आलं पाहिजे. स्मार्ट पाईप, पीव्हीसी पाईप, वेगळ्या मटेरियलचे पाईप्स आहेत, पण पाईप्स हॅव ऑल्सो बिकम स्मार्ट. आणि लोखंड, जसं तुम्ही म्हणालात ना, इट इज अ रिसोर्स. दॅट रिसोर्स हॅज टू बी युज्ड इन अ प्रायोरिटी यूज फॉर समथिंग एल्स, जिथे लोखंडाशिवाय काहीच चालत नाही. परफेक्ट. नाहीतर एका जागा आपण लोखंड सगळीकडे वापरत होतो, इट वॉज मिसयूज ऑफ नॅचरल रिसोर्स. एक्झॅक्टली. पण तुम्ही म्हणालात तशा प्रकारे आता पद्धत चालू झालेली, म्हणजे ही विल बी एबल टू थ्रो बेटर लाईट, बट लॉट्स ऑफ मटेरियल्स विच आर मॅन क्रिएटेड, एक नेचर क्रिएटेड आहेत, मॅन क्रिएटेड आहेत. मॅन क्रिएटेड मटेरियलचा वापर होतो अशा ठिकाणी जिथे आपण नॅचरल मटेरियलचा वापर प्रायोरिटी लोकेशन. अगदी खरं आहे तुमचं. पूर्वी आपल्या घरामध्ये सुद्धा जीआय पाईप असायचे ना, टॉयलेट्स पाईप आले, ते तर आता आपण बदल स्वीकारलाय, तो बदल स्वीकारलाय, परंतु ते छोटं हाफ इंच, 1 इंच, 2 इंच, 4 इंच पर्यंत वेगळी. पण वेन आय एम टॉकिंग अबाउट 3 मीटर डाया, 3 मीटर डाया, 6 मीटर डाया, ह्यूज पाईप, आणि त्याचं मग तुम्हाला प्रेशर माहितीये की ते स्क्वेअरच्या प्रमाणामध्ये जातं, तर तो प्रेशर
मेंटेन Sustain. करणं, सस्टेन करणं, बाहेरनं कोणीतरी त्याला भोग पाडू नये, तोडू नये, फोडू नये, याच्यासाठी असलेली स्ट्रेंथ, ह्या सर्व असलेलं जर एखादं चांगलं हे मिळालं ना, कोरोजन फ्री, तर मला वाटतं की तो गेम चेंजर होईल. ऍब्सोल्युटली.